आई अण्णा मीच तिला हे सगळं करायला भाग पाडले। ती आली होती तुम्हा दोघांना हे सांगायला, पण मी तिला अडवलं, कारण तेव्हा मला माझं लग्न जास्त महत्त्वाचं वाटत होतं। अण्णा तुम्ही बोला ना, अण्णा बोला ना प्लीज। तुम्ही हवं तर आम्हाला रागवा अण्णा, पण प्लीज ना असं शांत नका ना बसू प्लीज। काय आता रागवून काय होणार आहे अमूल्य? काय होणार आहे? काही होणार नाही आता। खरं तर मला यापूर्वीच जाणीव झाली होती की कुठेतरी काहीतरी गोंधळ घालताय तुम्ही। मी फारसा पाठपुरावा केला नाही त्याचा। खरं तर माझंही चुकलंच नाही। मुलींचा मित्र होणं हे महत्वाचं असतंच, पण प्रसंगी मुलींचा कान उपटणारा बाप हे होणं गरजेचं असतं। ते राहून गेलं माझ्याकडनं। आता ना चुकांचा हिशोब करत नको बसूया आपण। त्यापेक्षा या अशा चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी घेऊया। आणि मला असं वाटतं की आता एकदा नूतनताईंकडे जायला हवं। आता आयुष्यात पुढे जायला नको का? पण आम्ही पुन्हा चुकलो तर? चुका ना, तुमचा हक्कच आहे तो। पण खरं सांगू का, हे एवढं सगळं झाल्यानंतर तुम्ही दोघीही आपापल्या आयुष्यात खंबीरपणे उभ्या राहाल ह्याची मला खात्री वाटते। अहो सॉरी ना अण्णा। थँक्यू दादा। आज आपण शॉपिंगला जाऊयात? त्यापेक्षा आपण लंचला बाहेर जाऊया। ठीक आहे, आपण लंच पण करूया आणि मग येता येता शॉपिंग पण करूया। हे काय, ऑफिसला जायचं नाही का? हे तू मला अजून ऑफिसला जा असं म्हणाले नाहीस। तुला काय वेगळं सांगायला पाहिजे? नाही, कारण इतर बऱ्याच गोष्टी मला न सांगता न विचारता करून ठेवल्यात तुम्ही। मग हे सांगायची वेळ कशाला आणताय? अरे अरे गंमत करते मी। वेदांत, अरे माझ्या परवानगीची काय गरज आहे? ते ऑफिस तुझं आहे वेदांत, तुझी कर्मभूमी आहे। तुला जेवढी ओढ आहे ना त्या ऑफिसची, तेवढीच त्या ऑफिसलाही तुझी ओढ आहे। हाई अगं, आता वेळ घालवू नकोस। ऑफिसमध्ये सगळ्यांचं मोराल डाऊन आहे। तू गेलास ना की बूस्ट होईल, तेव्हा पटापट जा। थँक्यू आई। वेदांत, बरं तुझ्या नवीन कंपनीचं काय झालं? नाही म्हणजे टेंडर वगैरे भरलं होतंस तू म्हणून विचारते। अगं ते आता मला फॉलोअप घ्यावा लागेल। काय मी हॉस्पिटलमध्ये होतो, त्यामुळे बरीच कामं पेंडिंग आहेत। बरं बरं, मग चला पटापट कामाला लागा आता। वेदांत, ही कंपनी तू खूप कष्टाने मोठी केलीस। तुझा गमावलेला सेल्फ कॉन्फिडन्स तुला तिकडेच मिळेल, आणि काही लागलं तर मी आहेच।
आज मी पण येते तुझ्या बरोबर. मी पटकन आवरून घेते, तू पण पटकन तयार हो. आत्या, मला चिमटा काढा दे. का? काढ ना चिमटा, काढ ग. आ ए काय पांचटपणा सुरू आहे तुमचा? काही नाही, भस्कन एकदम असं सगळं चांगलं चांगलं व्हायला लागलं ना. मला वाटलं स्वप्न आहे, पण नाहीये. नाही. अरे हो रे, म्हणजे आईने अमूल्याला ऍक्सेप्ट केलंय. मग दादा तुला ऑफिस मध्ये बोलावलंय तिने आज, म्हणजे खरंच खूप छान, मस्त. पण ना मला आईचं जरा टेन्शन येत आहे. का? अरे ती इतकी चांगली वागतेय, तब्येत बरी आहे ना तिची? विक्रांत, अरे विक्रांत, अरे नाही मी मजा करतोय. अरे मजा करतोय मी. अजून एक धपाटा घाल माझ्या वतीने. अरे अरे नको. आणि काय रे, हा तुम्हाला तुमच्या चुका दिसत नाहीत आणि माझ्या मुलीच्या मात्र दिसतात का? हा हो, जसं काही गरीब वासरूच आहे ना तुझी पोरगी. एक मिनिट. एक तर गरीब गाय असते, नाही तर गरीब वासरू असतं, कळलं? हा ठीक आहे, व्हॉटएव्हर. मला वाटतंय ना, अमूल्य आली ना की तुमच्या सगळ्यांची मराठीची शिकवणी तिच्याकडूनच घ्यायला पाहिजे. हा घेऊ दे, पण आधी दादाची घेऊ दे, मग आमची घेऊ. हा करेक्ट आहे. ए बरं दादा, तू जा आता लवकर आवर, ना तर ती गरीब गाय शिंग काढेल बाहेर. मग बघ. तू हसू नका. सर, सर तुम्ही? सर या ना, सर या. गोपाळ सर, तुम्ही अचानक कशी काय आलात? ऍक्च्युली एक बॅड न्यूज आहे. काय सर? आपली सर्कस परत सुरू होणार आहे, कारण तुमचा रिंग मास्टर परत येतोय तुमच्या डोक्यावर बसायला. सर तुम्ही खरं बोलताय ना? हो. अरे पण सर ते तुमच्या डोक्याला काय लागले? अरे विजय, तुला माहित नाही मी हॉस्पिटलमध्ये होतो ते? सर माहित होतं, पण सर थोडं कामात होतो. अच्छा, एवढं महत्वाचं काम होतं की तू हॉस्पिटलमध्ये आला नाहीस मला बघायला? तुम्हाला जर माहित होतं तर मग आम्हाला का नाही सांगितलं? का नेहमीसारखं तेही सांगायचं विसरलात? हो, आणि एवढं काय महत्वाचं काम होतं तुम्हाला? सर तुम्ही ते हॉस्पिटलला होतात ना, तेव्हा ते छोट्या ब्रिजचं तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं, कलवटचं. सर त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणीच नव्हतं सर. मग मी तिकडे गेलो आणि 4 दिवस राहून ते पूर्ण केलं प्रोजेक्ट. सर कम्प्लिशन सर्टिफिकेट पण मिळाले. विजय, that's great. I'm proud of you. सर तुमचीच कृपा सर. बरे, आत येऊन भेट. हो सर. विजय सर, काय नालायक असाल तुम्ही. मे आय? विजयला बोलवलं होतं, तुला नाही. आय नो, मी स्वतःहून आले. I'm extremely happy for you and for the company as well. आता बघ, म्हणजे सगळ्यांचंच मॉरल 10 पटीने बूस्ट होणार आहे. And that's good for the company as well. काम काय? Nothing. हेच सांगायचं होतं. झालं असेल सांगून तर या मग. हा? आई येणार आहे, ती आली की बोलूयात. झालं का अजून काही आहे?
नाही. हां, वन सेकंड. वेलकम बॅक. All right. Please continue. आत येऊ का? सर, खूप तू विचारतेस काय? आणि हे सर वगैरे काय? ते गंमत केली रे. बस. काय झालं? काही नाही रे. खूप छान वाटतंय तुला या खुर्चीत बघून. म्हणजे असा स्वतःच्या एलिमेंट मध्ये असल्यासारखं वाटतोयस. मलाही या केबिन मध्ये आल्यावर एका जुन्या ओळखीच्या घरात आल्यासारखं वाटतंय. म्हणजे ना अशा सगळ्या चांगल्या वाईट आठवणी पटकन डोळ्यासमोर येतात. ऍक्च्युली खूप मिस केलं मी ह्या वातावरणाला, ह्या ऑफिसला आणि माझ्या या केबिनला. वेदांत, आय एम रिअली व्हेरी व्हेरी सॉरी. माझ्यामुळे तुला एवढं. ही अगं नको ना तो विषय आता, प्लीज. बरं ऐक, मी तुला एक प्रॉमिस करतो. म्हणजे तू मला इथून काढण्याच्या आधी ना माझ्या ॲटिट्यूडमध्ये किंवा माझ्या अप्रोचमध्ये काही प्रॉब्लेम्स होते आणि त्यामुळे या आपल्या ऑफिसच्या वर्किंग कल्चरमध्ये प्रॉब्लेम्स होत होते. माणसांना मशीन समजायला लागलं होतं मी. पण यापुढे असं नाही करणार. मी माझ्या कामाची जितकी कदर करतो ना तितकीच माझ्या माणसांचीही करेन. कारण टी आहेत म्हणून ही कंपनी, ती नाही तर काहीच नाही. अरे हो, यावरून आठवलं, तुला एक महत्वाचं सांगायचं होतं. हे बघ, साहित्याला ह्या कंपनीमध्ये ठेवायचं का नाही हा तुझा निर्णय. मी तिला सांगणार आहे. पण मी हे तुला सांगितलंय हे तिला सांगू नकोस. का? नाही, कसं आहे की माझ्यामुळे तिची नोकरी गेली किंवा राहिली असं तिला वाटायला नको ना. आणि तुला जर वाटलं की या कंपनीसाठी ती एक चांगली ॲसेट आहे तर तू तिला ठेवू शकतोस, नाहीतर काढून टाक. आणि पुरुषोत्तमचं काय? त्याची काळजी नको करूस, मी बघते काय करायचं ते. पण पुरुषोत्तम बोर्ड ऑफ डिरेक्टरवर नसतील ही जबाबदारी माझी. येऊ? पुरुषोत्तम गुडपल्लीवार. इतक्या लवकर तुझ्यापासून पिछा सोडेल असं वाटलं नव्हतं मला. थँक्स आई. हा बोल, काय खबर? ह्या ऑफिसमध्ये मोठा प्रॉब्लेम झालाय. काय? वेदांत ऑफिसला आलाय. तो कसं काय आला? त्याला तर नूतन मॅडमने. हो, पण आय गेस आता त्यांनीच त्याला इथे बोलवून घेतलंय. नाही, असं होतं कामा नाही. मी आलो तिकडे. प्लीज प्लीज तुम्हीच काहीतरी करा आता.
कारण मला खरंच सुचत नाहीये की काय करावं. मोठे मातृ प्रेमाचा ओव्हरडोस झालाय वाटतं. या आई आणि पौर्णा मिळून मलाच पोचवायच्या तयारीत नाहीत ना. मॅम, तुम्ही इथे काही काम होतं का? हो, तुझ्याकडून एक गोष्ट हवी. यस, बोला ना. काय? तुझी सही. हे काय आहे? तुझं टर्मिनेशन लेटर. टर्मिनेशन लेटर. हे पण हे ऑल ऑफ अ सडन आय डोंट अंडरस्टँड दिस. मॅम, माझ्याकडनं काही चूक झाली आहे का? मला सांगा ना, मी रेक्टिफाय करेन. आय वर्क ऑन इट. बट आउट ऑफ नोवेअर तुम्ही मला. आउट ऑफ नोवेअर म्हणजे तुला एक्सपेक्टेड नव्हतं? ऑफकोर्स नाही. हे बघ साहित्या, तुला इथे एका विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट कामासाठी अपॉइंट केलं गेलं होतं. आता परिस्थिती वेगळी आहे. तुला जे काम दिलं होतं त्याची आता काहीच गरज नाहीये. त्यामुळे तुझ्या नोटीस पिरियडचा तुला कॉम्पन्सेशन दिलं जाईल. ओके? कॉम्पन्सेशन? I just don't understand this. Ma'am, you're just throwing me away like a puppet. तुम्हाला जेव्हा गरज होती तेव्हा मी उभी राहिली, मी मदत केली. तेच तर म्हणतेय मी की तुझी आता गरज नाहीये. आणि गरज नसताना तिथे काम करणं हे ग्रोथसाठी घातक आहे ना. त्यामुळे तू तिथेच काम करावंस where you can make a difference. Of course I want to make a difference. पण मला इथेच काम करायचंय. ठीक आहे, मी बोलीन वेदांशी. तो तुझा परफॉर्मन्स स्टडी करेल आणि त्याला जर वाटलं की तू या कंपनीसाठी ॲसेट आहेस तर तुला कंपनी सोडायची गरजच नाही. हां, पण जर तुला ही कंपनी सोडावी लागली तर मी तुझ्यासाठी दुसरी नोकरी शोधेन. मी तुझं नाव रेकमेंड करेन. तुझं नुकसान नाही होऊ देणार मी. मॉनिटरी नुकसान होऊ देणार नाही तुम्ही कदाचित, पण मग इमोशनल डॅमेजचं काय? मॅम, तुम्ही मला इथे फक्त कंपनीचं काम करण्यासाठी बोलवलं नव्हतं. तुम्ही म्हणाला होतात वेदांशी जवळीक वाढव, मला आवडेल तू माझी सून झालीस तर एटसेट्रा एटसेट्रा. म्हणाले होते, पण तेव्हा परिस्थिती वेगळी होती आणि आता वेगळी आहे. मान्य आहे माझी चूक होती, पण मग तुमच्या चुकीची शिक्षा मला का? माझ्या इमोशन्सची, माझ्या फिलिंग्सची इथे काहीच किंमत नाहीये का? मी पपेट आहे का तुमच्यासाठी? होतीस, नक्कीच होतीस. हे बघ, तू सुंदर आहेस, हुशार आहेस. वेदांपेक्षा खूप चांगला मुलगा मिळेल तुला. आणि जर मी असं म्हटलं की माझं वेदांतवर प्रेम आहे तर? प्रेम व्हायला तुमचा सहवास तरी किती होता ग? त्यासाठी सहवास गरजेचा नसतो. प्रेमात पडण्यासाठी कधी कधी एखादी मुवमेंट सुद्धा इनफ असते. मला असं वाटतं की आता हे सगळं बोलायची ही जागा नाही आणि ही वेळही नाही. ठीक आहे, मग मी तुमच्या घरी येऊन बोलते. काही गरज नाही, मी बोलीन वेदांशी. आणि आता तोच ठरवेल तुला या कंपनीमध्ये ठेवायचं का नाही. मॅम, दिस इज शेअर इनजस्टिस. तुम्ही असं नाही करू शकत माझ्यासोबत. प्लीज मॅम, प्लीज माझी सिच्युएशन समजून घ्या. प्लीज मॅम, आय बेग ऑफ यू, प्लीज. मॅम,